जय गजानन. शेगाव दरबार या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक वारकऱ्याची, प्रत्येक गजानन भक्तांची पावले आपोआप भक्तीच्या वाटेवर वळू लागतात. आषाढ म्हणजे केवळ पावसाच्या सरींचा महिना नाही, तर हा महिना आहे भक्तीने ओलेचिंब होण्याचा. पण तुम्हाला माहीत आहे का, आषाढ महिन्यातील या पवित्र दिवसात जर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथातील एका विशिष्ट अध्यायाचे नियमपूर्वक आणि श्रद्धेने वाचन केले, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आजारपण, घरातील वादळ, आर्थिक चणचण आणि मानसिक ताणतणाव क्षणात दूर होऊ शकतो. होय, हा तोच अध्याय आहे ज्याच्या केवळ श्रवणाने आणि वाचनाने अशक्य गोष्टही शक्य होतात. खुद्द महाराजांनी या अध्यायातून आपल्या भक्तांना एक असा दिव्य महामंत्र आणि अनुभव दिला आहे, जो आज शतकानुशतके भक्तांचे रक्षण करत आला आहे. अनेक भक्त मला विचारतात, दादा, आम्हाला पूर्ण 21 अध्यायांचे पारायण करायला वेळ मिळत नाही. मग आम्ही आषाढाच्या या पावन काळात काय करावे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तो एक मुख्य अध्याय कोणता, आषाढ महिन्यातच तो का वाचायचा, वाचण्याची योग्य पद्धत कोणती आणि हा अध्याय वाचल्याने भक्तांच्या आयुष्यात कोणता चमत्कार घडतो. जर तुम्ही गजानन महाराजांचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओतील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात भक्तीचा आणि आनंदाचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे. भक्तांनो, हिंदू संस्कृतीत आणि वारकरी संप्रदायात आषाढ महिन्याला साक्षात विठ्ठलमय आणि अवधूतमय मानले गेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापासून ते आपल्या संत सद्गुरू श्री गजानन महाराजांपर्यंत सर्वांचीच या आषाढातील भक्तीचे सोने केले आहे. आषाढ महिन्यात निसर्गात जसा बदल होतो, तसाच तो मानवी आणि वातावरणात आध्यात्मिक ऊर्जेच्या रूपाने वाहू लागतो. या दिवसात केलेली कोणतीही साधना, जप किंवा ग्रंथाचे वाचन हे इतर दिवसांपेक्षा 100 पट जास्त फलदायी ठरते, असा आपल्या संतांचा आणि शास्त्रांचा अनुभव आहे. आपल्या शेगावच्या रायाने म्हणजेच आपल्या गजानन महाराजांनी भक्तांना कधीही कर्मकांडाच्या जाळ्यात अडकवले नाही. महाराजांनी नेहमी सोपी भक्ती शिकवली आणि दासगणू महाराजांनी रचलेला श्री गजानन विजय ग्रंथ हा तर भक्तांसाठी साक्षात संजीवन मंत्र आहे. पण आषाढात असा कोणता अध्याय आहे जो आपल्याला साक्षात पंढरीच्या विठुरायाचे आणि शेगावच्या गजानन महाराजांचे युगुल दर्शन घडवतो? चला जाणून घेऊया. भक्तांनो, आषाढ महिन्यात ज्या एका अध्यायाचे वाचन तुम्ही आवर्जून केले पाहिजे, तो अध्याय म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथातील 14वा अध्याय. कारण आषाढ महिना हा पंढरपूरच्या आषाढी वारीचा काळ असतो. लाखो वारकरी पायात टाळ, हाती पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य नाही. कोणाचे वय झालेले असते, कोणाला आजारपण असते, तर कोणाला घराच्या किंवा नोकरीच्या जबाबदाऱ्यामुळे वारीला जाता येत नाही. अशा वेळी जर तुम्ही आषाढ महिन्यात 14व्या अध्यायाचे वाचन केले, तर तुम्हाला घरी बसूनच पंढरपूरच्या वारीचे आणि साक्षात विठ्ठलाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते. आता जाणून घेऊया 14व्या अध्यायात नक्की काय घडले होते.
ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एकदा आषाढी वारीच्या वेळी गजानन महाराज आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेले. शेगावचे महाराज जेव्हा पंढरीत पोहोचले तेव्हा संपूर्ण पंढरपूर नगरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि गणगण गणात बोते या गजराने दुमदुमून गेली. पण त्यावेळी काही कर्मठ आणि शंकाखोर लोकांनी महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी विचार केला, हे अवधूत संत ज्यांचे कपड्यांचे भान नाही, जे नग्न अवधूत अवस्थेत राहतात, ते पांडुरंगाची पूजा कशी करणार? विठ्ठल यांना दर्शन देईल का? जेव्हा गजानन महाराज पांडुरंगाच्या गर्भगृहात साक्षात श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहिले तेव्हा एक अद्भुत आणि अलौकिक चमत्कार घडला. महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवले आणि त्याच क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना दिसले की साक्षात विठ्ठलाच्या मूर्तीतून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि तो गजानन महाराजांच्या देहात विलीन झाला. जो विठ्ठल कटेवर हात ठेवून उभा होता तोच विठ्ठल शेगावच्या भूमीवर गजानन रूपात वावरत आहे. हे त्या दिवशी सर्वांना पटले. संत दासगणू महाराज ग्रंथात सुंदर ओवी लिहितात. गजानन आणि विठ्ठल दोन्ही एकच केवळ, भेद मानती जे अबाल, तोची गूढ संसारी. मित्रांनो, या अध्यायाचे वाचन केल्याने तुमच्या मनातील सर्व भेद, भीती आणि संशय नष्ट होतात. तुमच्या घरात एकाच वेळी पांडुरंगाची आणि गजानन महाराजांची कृपा आवरते. आता अनेक भक्तांचा असा प्रश्न असतो की, दादा, आमच्या घरात भयंकर आजारपण आहे, कोर्ट कचेरीचा त्रास आहे किंवा आर्थिक संकट आहे, मग आम्ही काय करावे? तर भक्तांनो, आषाढ महिन्यात जर तुमच्यावर भयंकर संकटाची सावट असेल तर 14व्या अध्यायासोबतच किंवा 14वा अध्याय शक्य नसल्यास अध्याय 2चे वाचन करा. या 2ऱ्या अध्यायात महाराजांनी जानराव देशमुखांच्या मृत्यूमुखातून बचाव केला आणि कोरड्या पडलेल्या विहिरीला एका क्षणात गोड पाण्याने भरून टाकले होते. जेव्हा तुम्ही आषाढात या 2ऱ्या अध्यायाचे पाठन करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील सुकलेल्या आशांना पुन्हा नवीन अंकुर फुटतात. घरातील आजारपण दूर पळून जाते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हा अध्याय कसा वाचावा. अनेकदा लोक चुकीच्या पद्धतीने वाचन करतात आणि मग म्हणतात की फळ मिळाले नाही. त्यामुळे ही पद्धत अगदी मन लावून ऐका आणि लक्षात ठेवा. आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी, विशेषतः गुरुवारी, एकादशीला किंवा आषाढी पौर्णिमेला तुम्ही हे वाचन करू शकता. सकाळी 6 ते 9 किंवा सायंकाळी 6 ते 8 ही वेळ असावी. खाली बसण्यासाठी सुती किंवा लोकरीचे स्वच्छ आसन वापरावे. एका पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा. त्यावर गजानन महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा. महाराजांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी हातात थोडे पाणी आणि तांदूळ घेऊन महाराजांना म्हणा, हे गजानन राया, मी आषाढ महिन्याच्या या पावन पर्वावर तुमच्या 14व्या अध्यायाचे वाचन करत आहे. माझ्या घरातील ही अडचण दूर करा आणि तुमच्या चरणी भक्ती द्या. अत्यंत शांत चित्ताने, काही न करता ओव्यांचा अर्थ मनात आठवत अध्यायाचे संपूर्ण वाचन करा. वाचन पूर्ण झाल्यावर महाराजांना साखर, गूळ किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवा आणि कमीत कमी 108 वेळा गणगण गणात बोते या मंत्राचा जप करा. भक्तांनो, आषाढ महिना संपण्यापूर्वी आजच वेळ काढा आणि आपल्या घरातील गजानन विजय ग्रंथातील
या अध्यायाचे वाचन नक्की करा. जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर यूट्यूबवर हा अध्याय ऐकला तरीही तुम्हाला तितकेच पुण्य लाभेल. आपला हा शेगाव दरबार परिवार दिवसेंदिवस मोठा होत आहे. महाराजांची भक्ती घरोघरी पोहोचावी हाच या चॅनलचा एकमेव उद्देश आहे. जर तुम्हाला अशीच माहिती आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते किंवा जय गजानन लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने मला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या घरातील नातेवाईकांना आणि मित्रांमधील प्रत्येक गजानन भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या शेगाव दरबार चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लोक महाराजांच्या कथेचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका अलौकिक आणि भक्तिमय कथेत. तोपर्यंत महाराजांच्या चरणी लीन व्हा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री संत गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.